आमच्यापर्यंत पाठवा. चला धान्यव टीमचा देखील 12वा खेळाडू आमच्यापर्यंत पाठवा. तुमच्या आयडी देखील आयडी आलेले आहेत. ओके, थँक्यू. तर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. स्ट्राईक इनवरती रुपेश जाधव, तर नॉन स्ट्राईक एंडला विजय जाधव आपल्याला पाहायला मिळतोय. तर तिथे कक्षामध्ये निश्चितच शुभागमन झालंय. रुपेश गुवारी जे वसई तालुका आदिवासी गट असोसिएशनचे खजिनदार आहेत, त्यांचं देखील स्वागत आहे सह्याद्री चषकामध्ये. तर मॅचला होती सुरुवात. पहिलं षटक टाकण्याकरता गोलंदाज आपण पाहणार आहोत दीपेश मोरे. पहिला बॉल आपण या ठिकाणी पाहिला तर हा वाईट न सुरुवात झाली आजच्या दिवसाला. वाईट चेंडू जरूर हाताळलाय. 4 ओव्हरचा मॅच आणि पहिलं षटक निश्चितच पाहायला मिळेल या ठिकाणी आपल्याला पॉवर प्ले. यावेळेस आपण पाहतोय इनफिल्डच्या वरून मिडॉनच्या दिशेनं हा चेंडू रवाना होतोय. रवी डवळे निश्चितच पुढे आला होता. चांगलं क्षेत्ररक्षण, परंतु 2 धावा मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केल्या जातात आणि 2 टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे, ती म्हणजेच 3 या आकड्यावरती. षटकातील पुढचा बॉल, टॉस डिलिव्हरी, आडव्या बॅटनं चेंडूवरती आक्रमण केलंय. चेंडू येतोय मिडविकेटच्या दिशेनं. पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण, एक सिंगल धाव कंप्लीट केली जाते. सिंगलच्या मदतीने धाव फलक जाऊन पोहोचला आहे, ते म्हणजेच 4 या आकड्यावरती. आज खूप चांगल्या मॅचेस निश्चितच या सह्याद्री चषकामध्ये आपल्याला पाहायला मिळतील, यात काही शंका नाही आहे. त्यातला हा पहिला मॅच या ठिकाणी आपण पाहतोय. दीपेशचा हा पुढचा बॉल, यावेळेस इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू पडल्यानंतर थोडासा अतिरिक्त बाउन्स जरूर झाला. चेंडूला उचली दिली होती. परफेक्ट डिलिव्हरी पाहायला मिळते. डॉट बॉल आल्यानंतर निश्चितच गोलंदाजाचा हौसला थोडासा वाढला जातोय. यावेळेस आडव्या बॅटनं चेंडूला पाठवलंय फाईन लेगच्या दिशेनं. त्या ठिकाणी डिक्लरेशन झोन आहे आणि मिळतील या ठिकाणी 2 धावा विजय जाधवला. या 2 टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते, ती म्हणजेच 6 या आकड्यावरती. अतिशय जबरदस्त सुंदर वातावरणामध्ये रोम हर्षकाची ही स्पर्धा, सह्याद्रीच्या कुशीमध्ये लपलेलं हे मैदान आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय. यावेळेस बॅटच्या रडारमध्ये हा चेंडू हाताळला गेलाय. चेंडू जाईल मिडविकेट, बॉर्डर लाईनच्या वरून. 6 धावांसाठी षटकार. धन्यवाद डीजे. काय जबरदस्त फटका या ठिकाणी खेळला गेलाय. डीप मिडविकेटच्या वरून चेंडूला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी. यावेळेस सुंदर चेंडूच्या हाताळणी, परफेक्ट यॉर्करचा यावेळेस मारा केला होता दीपेश मोरेनं. षटकाची झाली या समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर तुषार 11 धानिव टीमची धावसंख्या झाली आहे बिनबाद 13. एक पॉझिटिव्ह सुरुवात निश्चितच या ठिकाणी केले. त्याच्यामध्ये आपण पाहिलं तर विजय जाधवच्या बॅटमधनं एक षटकार मिडविकेटला आपण पाहिला आणि त्याला साथ देतोय रुपेश जाधव हा खेळाडू. दुसरं षटक टाकण्याकरता सज्ज होतोय.
रुपेश मोरे. मागच्या काही हंगामामध्ये आपण निश्चितच रुपेश मोरेला देखील चांगला क्रिकेट खेळताना जरूर पाहिलंय. जोफ्रा अर्चर सारखे हेअरस्टाईल त्याची नक्कीच आपण पाहिली आणि निश्चितच वसई तालुका आदिवासी क्रीडा असोसिएशनमध्ये जोफ्रा अर्चर या नावाने निश्चितच त्याला चांगली प्रसिद्ध मिळाली होती. मात्र यावेळेस पुन्हा एकदा गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतं या सह्याद्री चषकामध्ये. षटकातील पहिला बॉल यावेळेस आपण पाहिलं तर पहिला बॉल आउटसाइड द लेग स्टंप डाव्या स्टिच्या बाहेर यावेळेस टाकला गेलाय. वाईट बॉल सुरुवात या ठिकाणी रुपेशने देखील केले. रुपेश आणि दीपेश हे दोन बंधू आहेत आणि दीपेशने देखील वाईट बॉलनं षटकाची सुरुवात केली होती आणि रुपेश देखील तेच करतोय. षटकातील पुढचा बॉल यावेळेस आपण पाहिलं तर चेंडूला पाठवले पुन्हा एकदा शॉर्ट फाईन लेग च्या दिशेनं. त्या ठिकाणी डी झोन आहे. मिळतील 2 धावा. या 2 धावांना धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली आहे ती म्हणजेच 16 या आकड्यावरती. मागच्या आठवड्यामध्ये आपण पाहिलं तर MB स्पोर्टच्या माध्यमातून आपण पाहिलं MB चषक वुमनच्या त्या मैदानावरती एक जबरदस्त खेळ केला एकविरा स्पोर्ट वाकीपाडा टीमनं आणि एकविरा स्पोर्ट वाकीपाडाचं देखील आयोजन आपण ह्याच मैदानावरती पाहिलं होतं. जबरदस्त आयोजन नियोजन एक यशस्वी स्पर्धा त्यांनी देखील पार पाडली आणि आज सह्याद्री चषकामध्ये पुन्हा एकदा त्यांना आपण खेळताना पाहतोय. यावेळेस फटका चांगला आहे मिड विकेटला. रवी डवले पुढे येतोय मात्र थोडासा फॉम्पलिंग जरूर झाला. एंड वेली चेंडूनी मात्र थोडीशी दिशा आहे ती बदलली होती. 2 धावा पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केल्या जात आहेत आणि 2 टीमचे टोटल जाऊन पोहोचते ती म्हणजेच 18 या आकड्यावरती. एक जबरदस्त सुरुवात नक्कीच या ठिकाणी केली तुषार एलिमन धानिव टीमनं. षटकातील पुढचा बॉल चेंज ऑफ द पेस गतीमध्ये परिवर्तन या ठिकाणी केलंय परंतु झेल कदाचित हा झेल व्हायला हवा होता पकडला असता परंतु त्या ठिकाणी प्रयत्न थोडेसे असफल ठरले. चेंडू पुन्हा एकदा डी झोनच्या दिशेने रवाना होतोय. 2 धावा पुन्हा एकदा धाव फलकावरती ऍड केल्या जातील आणि टीमची धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 20 धावा. एक चांगली पार्टनरशिप 2 खेळाडूमध्ये आपल्याला पाहायला मिळते. रुपेश जाधव आणि विजय जाधव. यावेळेस हा वेगवान बॉल हाताळला होता. वेग तर भन्नाट होता परंतु दिशा आपण पाहिली तर चुकीच्या एंडला नक्कीच पाहायला मिळाली. तेच पंचांनी या ठिकाणी ओळखलं आणि निश्चितच पुन्हा एकदा वाईटचा इशारा आमच्या गुणलेखापर्यंत पोहोचवला गेलाय. अव्वंतर स्वरूपात 1 धाव जरूर टीमच्या टोटलमध्ये ऍड केली जाईल. संताने सावधगिरीने चालू असलेला सामना आपण निश्चितच या ठिकाणी अनुभवतोय. एक चांगली मॅच यावेळेस अगदी चेंडूला खेचून मारलाय. ऑफसाईडचा बॉल होता परंतु ऑन साईडला बोलवलाय. काय जबरदस्त फटका. थोडासा आपण विचार या ठिकाणी नक्कीच करतोय. पंचांचा देखील इशारा येतोय की हा चेंडू मात्र जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांकरता येतोय षटकार विजय जाधवच्या बॅटमधनं. धन्यवाद डीजे. षटकार पेश केलाय. षटकातील पुढचा बॉल चेंज ऑफ द पेस गतीमध्ये परिवर्तन केलंय परंतु बॅटरने ओळखलं आणि पाठवलं पुन्हा एकदा काऊ कॉर्नरच्या डोक्यावरनं बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांकरता येतो हा षटकार. धन्यवाद डीजे. आज वार गुरुवार आहे आणि निश्चितच या मैदानावरती साईबाबांची गाणी आपल्याला जरूर ऐकायला मिळतील. षटकारांची हॅट्रिक या ठिकाणी पूर्ण केली तर पार्थ हेमंत लाखात यांच्याकडनं 500 रुपयाचा कॅश प्राईज दिलं जाईल आणि हे कॅश प्राईज
शेवटच्या दिवसापर्यंत अनलिमिटेड आहे. बघूया षटकार येतोय का. कालच्या दिवसामध्ये भरपूर हॅट्रिक पूर्ण झाल्या. त्यावेळेस आपण पाहिलं तर हा चेंडू आहे व्हाईट वर्सेस बाईज, म्हणजे ह्या 2 धावा असतील. 1+1 2 धावा येतात. दोन टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 35 आकड्यावरती. पूर्णपणे एन्काउंटर केलंय या गोलंदाजीवरती असंच म्हणायला लागेल. काय जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळते विजय जाधवच्या बॅटमधनं. तो ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी आहे. कारण विश्वनाथ जाधव सारख्या खेळाडू अजून सुद्धा मैदानाच्या आतमध्ये याचा बाकी आहे. सतत समुद्रापार त्याने निश्चितच आपल्या नावाची छाप सोडल्या. मोठ्या स्पर्धेमध्ये जाऊन एक जबरदस्त खेळ त्याच्या माध्यमातून सातत्याने आपल्याला पाहायला मिळतोय. आणि खऱ्या अर्थानं या ठिकाणी विचार केला तर आपल्या वसई तालुका आदिवासी क्रीडा असोसिएशनचं नाव देखील त्याने उंचावर नेऊन ठेवलंय. षटकऱ्यांची हॅट्रिक पूर्ण केली जाईल का. विजय जाधव ऑन स्ट्राईक वरती. यावेळेस समोरच्या दिशेने चेंडूला उडवलाय. चेंडू जाईल लॉंग ऑनच्या वरून बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावणे करता येतो हा षटकार. आणि अशा पद्धतीने या ठिकाणी आपण पाहिलं तर षटकारांची हॅट्रिक देखील पूर्ण होते. आणि पार्थ हेमंत लाखात यांच्याकडनं 500 रुपयाचा कॅश प्राइज मात्र नक्कीच दिला जाईल. धन्यवाद. 41 धावा झालेत 41. आणि या ठिकाणी शुभागमन झालंय आमच्या सहकारी समालोचक मित्र व्हॉइस ऑफ ठाणे काजूपाडा मिस्टर जेडी यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. जयेश डुगले स्वागत आहे तुमचं देखील या सकाळच्या सत्रामध्ये. फुलटॉस डिलिव्हरी ऑन साईडला, परंतु बिमरचा या ठिकाणी इशारा आलाय. पहिला बॉल निश्चितच खराब राहिलाय एकविरास्फोट वाकीपाडा टीमसाठी. तिन्ही गोलंदाजाकडनं दीपेशने वाईट हाताळला होता, रुपेशने वाईट, मात्र कुणाल मडकेकडनं हा नो बॉल. पुन्हा एकदा हा खराब चेंडू. आणि अशा पद्धतीने या ठिकाणी आपण पाहिलं तर गोलंदाज देखील चेंज केला जाईल, कारण 2 बिमर हाताळलेत. दुसरा गोलंदाज यावेळेस वापरावा लागेल. धन्यवाद. डीजे निश्चितच थोडासा प्रॅक्टिसचा अभाव कमी पाहायला मिळाला. कुणाल मणकेकडनं बॅक टू बॅक 2 चेंडू बिमरच्या स्वरूपात हाताळले गेले आणि निश्चितच त्याला देखील बॅन केले गेले. या ठिकाणी दुसरा गोलंदाज या ठिकाणी वापरला जाईल. हे तिसरं षटक टाकण्याकरिता रवी डवळे. धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 45 धावा. यानंतर आपण पाहणार आहोत केतकी बॉईज खंडीपाडा आणि त्यांच्या अगेन्स्ट न्यू स्टार मडीपाडा. एक मोठी मॅच आणखी एक पाहायला मिळेल, कारण दोन्ही टीमचा विचार केला तर वसई तालुका आदिवासी क्रीडा असोसिएशन मध्ये टॉप 10 चे संघ आहेत. सध्या तरी खूप चांगला परफॉर्मन्स आहे या दोन्ही टीमचा. षटकातील पहिला बॉल यावेळेस मिस टाइम फटका, 3 हिट होता. एक सिंगल धाव या ठिकाणी मिळते, कारण 2 बिमर चेंडू हाताळले होते.
फ्री हिटच्या बॉलवरती एक सिंगल धाव आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोचते ती म्हणजेच 46 आकड्यावरती. जबरदस्त सुरुवात या ठिकाणी केली आहे. षटकातील पुढचा बॉल यावेळेस ऑन साइडला कॉर्नरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहेत रुपेश त्या ठिकाणी. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. एक सिंगल धाव मिळेल आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते 47. अर्धशतकापासून तुषार 11 धाणीव संघ निश्चितच 3 पायऱ्या मागे आहे. रवी डबलेचा हा पुढचा बॉल. पुन्हा एकदा फुलटॉस डिलिव्हरी. क्षेत्ररक्षक आहे कुणाल, पकडेल झेल आणि यावेळेस समाप्त होईल. विजय जाधवचा खेळ. बीमर साठी पुन्हा एकदा रिव्ह्यू घेतला बॅटिंग करणाऱ्या टीमनं. आमचे 2 ऑफिशियल अंपायर नक्कीच आपल्याला पाहायला मिळतील आणि त्यांच्या माध्यमातून एक अचूक डिसिजन जरूर पाहायला मिळेल. हॅलो, यस, नो बॉल असणार आहे. पण रनआउटच्या स्वरूपामध्ये पंचांनी या ठिकाणी आपण पाहिलं तर विकेट. येस, चेक केलं जाईल पुन्हा एकदा. बेल्स डाऊन केली आहे की मग हातामध्येच ठेवले ते देखील आम्ही चेक करू. नॉट आउट. बघूया काय डिसिजन येते. कुठल्याही संघावरती अन्याय होणार नाहीये याची दक्षता घ्या आपण. हॅलो, यस, नॉट आउट असणार आहे कारण बेलेन्स हातामध्ये घेतले आणि पुन्हा स्टंप वरती ठेवले. चला पुन्हा एकदा हा बॉल असणार आहे फ्री हिट. धावसंख्या आपण पाहिली तर डेंजर झोन मध्ये प्रवेश करते. 48 धावा, 48 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत.
हा चेंडू असणार आहे फ्री हिट आणि फ्री हिटच्या बॉलवरती निश्चितच मोठा फटका येतो विजय जाधवच्या बॅटमधनं. चेंडू जाईल का कॉर्नरच्या डोक्यावरून बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावन करता येतोय षटकार. पालखी निघाली मानाची शिरली गावाला, पालखी निघाली मानाची. धन्यवाद. अडीच 14 बॉल मध्ये 40 धावसंख्येवरती खेळतोय मिस्टर विजय जाधव हा खेळाडू. षटकातील पुढचा बॉल चेंज ऑफ द पेस गतीमध्ये परिवर्तन केलंय परंतु चेंडूला पाठवलाय फाईन लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं. त्या ठिकाणी डिक्लेरेशन झोन आहे. मिळतील दोन टीमची धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 56 धावा. तर 56 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. एक निश्चितच मोठी सुरुवात या ठिकाणी पाहायला मिळते. पूर्णपणे जे गोलंदाज आपण पाहिले त्यांच्यावरती हावी झाला बॅटर विजय जाधव. सुरुवातीच्या पहिल्या ओव्हरमध्ये दीपेशने दिल्या होत्या 13. त्याच्यानंतर रुपेशला देखील मोठा मार बसला गेला. त्याच्यानंतर तिसरं षटक टाकण्याकरता कुणालला देखील आपण पाहिलं त्यांनी देखील 2 बिमर हाताळले आणि त्याच्यानंतर ते षटक पूर्ण करण्यासाठी आपण पाहिलं रवी डवलेला आणि त्याच्या गोलंदाजीवरती देखील आक्रमण केलंय. काय जबरदस्त बॅटिंग करतो मैदानी मध्ये मिस्टर विजय जाधव. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू येतोय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं. एका टप्प्याने चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. 4 धावन करता येतोय हा चौकार. धन्यवाद डीजी. जरूर आपण पाहतोय की इथे जर जुना चेंडू उपस्थित नसेल आणि मग नवीन जर बॉल दिला तर तुम्हाला घ्यावा लागेल. 46 धावसंख्येवर विजय जाधव खेळतोय. कदाचित 50 पाहायला मिळू शकते. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय परंतु चांगला झेल आणि निश्चितच चांगलं संतुलन देखील पाहायला मिळालं. जयेश मोरे त्या ठिकाणी होता आणि त्याच्या माध्यमातून हा झेल मात्र पकडला गेला. धावसंख्या आपण पाहिली तर 60 असताना मात्र या ठिकाणी एक मोठी बिग विकेट जाताना आपण जरूर पाहिली. विजय जाधव त्यांनी एक चांगली पारी केली. 46 धावा करून निश्चितच तो बाद झाला. धन्यवाद. अडीजे चला टॉस साठी रेडी राहायचं आहे. केतकी बॉईज गंडीपाडा अँड न्यू स्टार मढीपाडा टीमच्या संघनायकांनी. षटकातील पहिला बॉल यावेळेस आपण पाहिला तर अनिकेत भोमटे हा गोलंदाजी करण्यासाठी येतोय. लेग बायच्या सुरूमध्ये एक ही सिंगल धाव जरूर पाहायला मिळेल. पहिला बॉल आपण पाहिला अनिकेतचा तर एक तेज दरार होता. एकसष्ट धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. यावेळेस हा देखील वाईड बॉल येतोय. एक सिंगल धाव येईल आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते 62.
सॉरी 63 या आकड्यावरती. यावेळेस हवाई हल्ला केलाय. आमच्या समालोचन कक्षाला हा सलामी देणारा, मानवंदना देणारा हा षटकार बॅटर आपण पाहिला तर अविनाश जाधवच्या बॅट मधनं येतोय आणि या षटकारांना धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजेच 69 या आकड्यावरती. जबरदस्त पुलचा फटका होता. यावेळेस पुन्हा एकदा हवाई हल्ला केलाय आणि पुन्हा एकदा हा चेंडू सीमा रेषेच्या बाहेर जातोय. 6 धावणे करता षटकार. बॅक टू बॅक 2 षटकार अविनाश जाधवच्या बॅट मध्ये येत आहेत. धन्यवाद डीजे. तर तिसरा आला तर पार्थ हेमंत लाखात यांच्याकडनं 500 रुपयाचा कॅश प्राइज दिलं जाईल. यावेळेस बॅटची लिडिंग एज जरूर पाहायला मिळाली आणि थर्डमॅन क्षेत्रामध्ये एक महत्वाचा झेल मात्र पकडला गेला. कदाचित थर्डमॅन क्षेत्रामध्ये विजय जाधवचा तो झेल पकडला असता तर काहीतरी सामन्याचं चित्र जे आहे ना ते वेगळं जरूर पाहायला मिळालं असतं. मात्र निश्चितच जीवनदान मिळालं आणि तिथून जो प्रवास केला विजय जाधवनं लाजबाब. जवळजवळ 46 धावा त्याच्या बॅटमधनं या मॅचमध्ये पाहायला मिळाल्या. परंतु तो आऊट झाल्यानंतर अविनाश जाधवनं देखील चांगले बॅटिंग केले. जवळजवळ 12 धावा अविनाशनं देखील बनवल्या. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन होतोय रोशन चव्हाण. अनिकेत भुमटेचा हा पुढचा बॉल. यावेळेस ऑन साइडला चेंडू जाईल एका टप्प्यानं बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांनी करता येतोय हा चौकार. वाटतं आशिष आहे. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस आपण पाहतोय मिस टाइम फटका जरूर झालाय. तर 2 धावा या ठिकाणी येत आहेत आणि 2 टीमची धावसंख्या जाऊन पोचली आहे ती म्हणजेच 81 आणि 82 धावांचं लक्ष पूर्ण करावं लागेल. तर 20.50च्या सरासरीनं प्रति षटकामागे धावा बनवाव्या लागतील एकविरा स्पोर्ट वाकीपाडा टीमला. जाऊया आपण टॉस बॉक्स मध्ये. पुढच्या सामन्याचा टॉस या ठिकाणी केला जाईल केतकी बॉईज खंडीपाडा आणि न्यू स्टार मढवीपाडा या 2 संघामध्ये. तर आम्हाला निश्चितच टॉस बॉक्स मध्ये जॉईन होत आहेत आमचे सहकारी समालोचक मित्र मिस्टर JD जयेश डुकले. धन्यवाद विजय. तर चला विनंती असेल थोडं फास्ट या दोन्ही कर्णधार आणि अतिथी कक्षामध्ये वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे महत्त्वपूर्ण आपण पाहिले तर खजिनदार रुपेशजी गोवारी आहेत. आणि रुपेशजी गोवारी आपण या आपल्या शुभ हस्ते हा टॉस करूया आपण या मॅचचा. एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळख ही त्यांची आपल्याला पाहायला मिळते. पण आज आपण पाहिलं या स्पर्धेला भेट देताना आणि एक चांगला मॅचचा हा टॉस केला. टॉसची ओळख करून दिली जाईल. एका बाजूने SSB बाफाणे म्हणजे सॅदी स्पोर्ट्स बाफाणे, दुसऱ्या बाजूने मात्रे ब्रदर्स स्पोर्ट्स. कॉल कोणाकडून येईल? वडीपाडा टीम कॉल देते. मात्रे ब्रदर्स स्पोर्ट्स येतोय. मात्रे ब्रदर्स स्पोर्ट्स. रुपेश यांना विनंती करते आपण शुभेच्छा द्या आणि विराजमान व्हा अतिथी कक्षामध्ये. टॉस जिंकलाय अक्षय, काय डिसाईड करणार? बॅटिंग. काय वाटतं की सध्या टीमचं कॉम्बिनेशन कसं राहिलं? फॉर्म थोडासा डगमगला. आज काय वाटतं की बॅटिंग करत असताना केतकी बॉईज खंडीपाडा टीमची ओळख पाहिली आपण, ताकद आपण गोलंदाजी आहे. किती धावा तुमच्या बॅटमधून येतील ॲज अ बॅटिंग करत असताना? 40 ते 50. कुठेतरी आपण पाहिलं की एक चांगला स्टार्टची अपेक्षा असेल. आज कोण ओपनर म्हणून तुम्हाला चांगला स्टार्ट करून देतील? तेच मी ना आकाश.
काय वाटतं की या हंगामाची सुरुवात थोडीशी तुमच्यासाठी डगमगती झाली. आज बाफाणीच्या मैदानातून एक चांगली सुरुवात करून पुन्हा एकदा आपला फॉर्म दर्शवण्याचा प्रयत्न करणार. हो नक्कीच. काय वाटतंय की मग या आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा जर उल्लेख केला तर सर्वात आवडता संघ कोणता असेल तुमचा, जो चांगलं क्रिकेट खेळतोय? इंग्लंड. क्या बात आहे. इंग्लंडचा संघ ज्याप्रमाणे आपण पाहू शकतोय, ज्याप्रमाणे जर त्या खेळाडूंपैकी असं कोणता खेळाडू असेल तर चांगला तुमचा आयकॉन असा खेळाडू आहे. तर जवळजवळ जाऊया. इंग्लंडचा संघ नक्कीच आवडता संघ आहे कारण की त्यांचं क्रिकेट त्यांना आवडतं. आपण वळूया मयूर यांच्याकडे. मयूर, काय वाटतंय तुम्हाला? टॉस जिंकला असता काय घेतलं असतं तुम्ही? बॅटिंगच घेणार होतो, फील्ड करायची. बघा, ह्या मैदानाशी तुम्ही चित परिचित आहे, तुमच्याकडे अनुभव एक्स्ट्रा आहे. या मैदानावर बॉलिंग अटॅक तुमचा चांगला आहे. तर मग काय वाटतं की आज कोणते पॉवरफुल असे गोलंदाज तुम्ही एक विकेट टेकर म्हणून जास्त पाहायला मिळू शकतायत? आमचे रेग्युलर आहे तेच बॉलर कंटिन्यू राहणार आहेत. किरण, मी आहे, वैभव आहे, बाकी एक दोन एक्स्ट्रा आहेत. काय चेंज म्हणजे टीममध्ये चेंजेस काय पाहायला मिळतील? हो, एक चेंज झालं आहे, राज म्हणून आलेलं आहे आमच्या. क्या बात आहे. म्हणजे बॅटिंग लाईन बाजा स्ट्रॉंग झाली आहे. मग ही मॅच एक टफ फाईट अँड रफ अँड टफ मुकाबला पाहायला मिळेल प्रेक्षकांना. हो नक्कीच. शुभेच्छा असतील तुम्हाला बेस्ट ऑफ लक. अक्षय, तुम्हाला सुद्धा शुभेच्छा असतील. टॉस बॉक्समधून अहवाल मिळाला की टॉस जिंकून निस्टार मॉडिपाडा टीमनं बॅटिंग चूज केली आहे या मॅचमध्ये. वయ్యా मॅचकडे. मॅच खूप महत्त्वाची आहे आणि चेस करायचे आहेत चांगल्या धावा. हॅलो. तर मॅचला होते सुरुवात. पहिलं षटक टाकण्याकरता गोलंदाज आपण पाहणार आहोत. तर सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आपण पाहतोय मानाची, सन्मानाची, अभिमानाची आणि परंपरेची, प्रतिष्ठेची स्पर्धा म्हणजेच सह्याद्री चषक. दुसरा दिवस या स्पर्धेचा मी समालोचक जयेश टुकले आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय. सामन्याची सुरुवात करत असताना गणपती बाप्पाला जरूर वंदन करुणी गणरायाला प्रणाम करतो. या स्पर्धेची सुरुवात वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मदैव सर्व कार्येषु सर्वदा. हा मोठा फटका पाहतोय आपण इन दी एअर आणि काय आगाज केलाय. अप्रतिम शॉट्स पाहायला मिळतोय. दे धडक शॉट कडक पहिल्याच बॉलवर ठोकला इथे सिक्सर. अफलातून मॅग्निफिसंट सुरुवात. धन्यवाद विजय. ज्याप्रमाणे आपण पाहिलं ना की बिग टोटल चेस करायचं आहे तर मग बिग सुरुवात होणं गरजेची बाब आहे. रोशन, आता मात्र थोडंसं आपण पाहिलं तर लाईन आणि लेंथमध्ये आपण पहिला बदल केला. आशिषचं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. काउ कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये जोडीचं आपण विश्लेषण करायचं झालं तर कुणाल आणि अनिकेत मॅग्निफिसंट कमालीचे खेळाडू आहेत. चांगले शॉट सिलेक्शन त्यांच्याकडे नक्कीच आपण पाहिलं तर अनुभव तितका एक्स्ट्रा आहे. तो पणाला लावावा लागेल कारण की एक बिग टोटल चेस करायचं आहे. हुक करण्याचा प्रयत्न पाहिला आपण. टॉप एज डिस झोनच्या दिशेने चेंडू मात्र रवाना होताना पाहायला मिळतोय. हे सत्र सकाळचं आहे परंतु गरमागरमीचं क्रिकेट हे पात्र आपल्याला जरूर पाहायला मिळत आहे. पहिले षटक आहे मॅन्डंट्री पॉवर प्लेचं आणि मॅन्डंट्री पॉवर प्लेच्या षटकामध्ये 10 फळक आपण पाहिलं तर 10च्या घरामध्ये प्रत्यक्षात आपण पाहतोय कारण की पहिल्या 3 चेंडूमध्ये जवळजवळ आपण पाहिलं एक षटकार 2 दुहेरी आणि ज्या अनुक्रमे आपण जर विश्लेषण करायचं झालं तर चेस करायचे आहेत धावा जवळजवळ म्हणजेच 20.25 ची सरासरी आणि प्रत्येक ओव्हरमध्ये म्हणजेच तुम्हाला 20+ धावा घेणं अनिवार्य आहे आणि त्या अनुषंगाने मात्र मिळायला हवी सुरुवात. ती सुरुवात मात्र इथे होत असताना पाहायला मिळते. अनिकेत चांगल्या टचमध्ये पाहायला मिळते. रोशनचा पुढचा बॉल अगदी खोल टप्प्याचा चेंडू हाताळला जातोय. अपील केली होती परंतु ती अपील मात्र आपण पाहिली आहे तर जास्त पकडली नाही. आज विकेट किपर किशोर पवार यांना पाहतोय आपण. चांगले विकेट किपिंग एक्सपिरियन्स खेळाडू आहेत. आज ओपनिंगचा जर क्रम आपण पाहिला ना तर ज्याप्रमाणे विजयने अप्रतिम जी फलंदाजी केली. एक 50 कंप्लीट करण्याची संधी आली होती त्यांच्याकडे परंतु ती गमावली. परंतु चांगली बॅटिंग. इथे लेगवरचा चेंडू पाहतोय आपण. अतिशय चांगल्या रीतीने बॅटमध्ये कन्वर्ट केला. जणू काही झलक ही रोहित शर्माची मात्र दाखवली आहे आणि थेट चेंडू आपण मला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेखा पार. हा क्लास अनिकेतचा ठोकलाय चौकार. थँक्यू डीजे.
जशाच तसं उत्तर टीट फॉर टॅट. आणि इथे आपण पाहिलं तर अप्रतिम फलंदाजी या ओव्हरमध्ये. बॅकफुटला मात्र चेंडूला फोर्स करण्याचा प्रयत्न लॉंग ऑनच्या दिशेनं. फिल्डिंग चांगली झाली. थ्रो मात्र पाहिला पण थोडासा मित्र म्हणेन कमजोर होता. परफेक्ट थ्रो असता तर कदाचित अडचण निर्माण झाली असती, परंतु नक्कीच आपण पाहिलं इथून धावा मात्र जोडल्या गेल्या. टीमच्या टोटलमध्ये आपण पाहिलं तर 2 धावफलक पाहिलं. 16च्या घरामध्ये पहिले षटक समाप्त झालं आहे आणि पहिल्या षटकामध्ये मिळालेली ही मोठी सुरुवात अजून आपल्याला पाहायला मिळते. येणारे 18 चेंडू असतील आणि 18 चेंडूमध्ये 66 धाव्यांची गरज अजून सुद्धा असेल. जर याच प्रकारची बॅटिंग झाली तर मग या धावा इथे कंप्लीट होताना पाहू शकतोय आपण. कारण की आपण एकविरा स्पोर्ट्स वाकीपाडा या टीमला कमी लेखू शकत नाहीये. कारण की जवळजवळ सातवलीचं मैदान आठवावं लागेल. रवी डवलेची ती पारी आठवावी लागेल. नक्कीच चेस करत होत्या बिग टोटल, परंतु जवळजवळ 84 पर्यंत नक्कीच त्याने मजल मारली होती 4 षटकामध्ये. आणि त्यांच्याकडे धमक आहे, त्यांच्याकडे क्षमता आहे, त्यांच्याकडे बॅटिंग लाईनअप भरपूर चांगली आहे. परंतु या वेळेला नाही सांगून नाही तर करून दाखवावं लागेल. कारण की दुनिया आहे ना ऐकण्यावर नाही पाहण्यावर विश्वास ठेवते. आणि नक्कीच हे दाखवून द्यावं लागेल की आमच्याकडे सुद्धा चांगले क्रिकेट आहे आणि आमच्याकडे सुद्धा चांगले खेळाडू आहेत. स्वारी गाव जागवत आली वासुदेवाची स्वारी. धन्यवाद आहे. नक्कीच आपण पाहिलं तर आज गुरुवारचा दिवस महत्त्वपूर्ण आणि खूप छान अशी गीतं छान अशी गाणे ऐकल्याला जरूर ऐकायला मिळते. अतिथी कक्षावर आपण पाहतोय आयोजक म्हणजे सैदी स्पोर्ट्स बाफाने टीम विकासजी वायडा असतील, रुपेश जेगोवारी आहेत. त्या सोबतीने आपण पाहिलं तर संपूर्ण वाफाने टीम इथे आपण पाहतोय. आणि आयोजकांची भूमिका असते ना की सगळ्यात महत्त्वपूर्ण आपलं योगदान आपल्या आयोजनाला 100% देणं आणि ते देत आलेत. सैदी चषकाला कुणाल स्ट्राईक यांकडे असतील, विलास लोंढे या गोलंदाजाचा वापर केला. या गोलंदाजाचा सुद्धा या मैदानावर एक रेकॉर्ड आहे, तो सुद्धा तुमच्यापर्यंत पोहोचवेन. कारण की एक चांगल्या संघाच्या समोर त्याचा रेकॉर्ड आहे. 66 धावा हव्या आहेत. पहिला बॉल मात्र आपण पाहिला तर क्विकर 1चा वापर केलाय आणि डॉट चेंडू पाहायला मिळतं. ही खासियत या खेळाडूची. कारण की जीवदानी गिरीश सारखा संघ होता एका वेळेला, मात्र पर्व होतं जवळजवळ 2020चा नक्कीच म्हणजे 2019-20चं जे पर्व होतं आणि त्या पर्वामध्ये या मैदानावर 6 चेंडूमध्ये 8 धावा हव्या होत्या. स्ट्राईक एंडकडे आकाश दानवी सारखा खेळाडू असताना मात्र या गोलंदाजाने त्या करू दिल्या नव्हत्या. जे आकाशची विकेट मात्र प्राप्त करून आणि आपल्या टीमला विजय संपादन करून दिला होता. आणि बॅटचा वापर केला जातोय. स्ट्रगल करताना पाहायला मी ते कुणाल. आज मित्र म्हणे की कुणालचा दिवस थोडासा खराब आहे. कारण की याच टीमला आपण पाहिलं होतं मागची स्पर्धा पोमनच्या मैदानावर याच संघाने मात्र चांगलं परफॉर्मन्स करत आपल्या टीमसाठी एक टायटल मिळवलं होतं. परंतु आज ते परफॉर्मन्स थोडंसं खालावताना पाहायला मिळाले. ती आज ऊर्जा आपल्याला पाहायला मिळाली नाहीये. कुठेतरी आपण पाहिलं ना की थोडासा बॅकफुटला मात्र आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय. मनगडाचा वापर केलाय. काऊ कॉर्नरच्या दिशेने फ्लिक केला होता. चेंडू पाहिला आपण तर एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या पार मिळतील धावाच्या आणि केतच्या बॅटमधून चौकार. थैंक यू डीजे. असं म्हटलं लगते ना कि तकदीर के खेल से निराश नहीं होते, जिंदगी में कभी ऐसे उदास नहीं होते, हाथों की लकीरों पे क्यों भरोसा रखते हो मेरे दोस्त. तकदीर तो उनकी भी होती है जिनके हाथ नहीं होते. तकदीर पे भरोसा नहीं रखना है, लेकिन अब जो करना है खुद को अपने आप को करना है. चांगला क्रिकेट मात्र इथे दर्शवावं लागेल. 22 धावा झाल्यात. आणखीन इथून आपण बघितलं तर भरपूर मात्र लांब आहे. 60 धावा या कंप्लीट करायच्या आहेत. डेफिनेटली आपण पाहिलं तर या षटकामध्ये चेंडू फेकून झाले 4. डॉट चेंडू. जसं म्हणतायत ना की दया क्षमा शांती तिथे देवाची वस्ती, परंतु इथे आपण पाहतोय खराब केले ती म्हणजेच बॅटिंग करणाऱ्या टीमची परिस्थिती. चांगली गोलंदाजी होती. शेवटचा चेंडू असेल आणि पूर्णपणे कंट्रोल सी फॉर कंट्रोल सी फॉर क्रिकेट हे पाहायला मिळत आहे. ब्लॉक करण्याचा प्रयत्न. क्या बात आहे विलास लोंढे. आणि मी नक्कीच या गोलंदाजाची काय चर्चा करत होतो, कारण की या गोलंदाजाकडे आपण पाहिलं तर का मात्र आपण पाहिलं तर रनअप नाही आहे, परंतु नेमक्याच रनअपमध्ये तो क्विकर 1 वापरू शकतो, स्लोअर 1 आणि लेग कटर ऑफ कटर सगळ्या प्रकारचे
आणि एक गोलंदाजी करण्याची क्षमता ठेवणारा म्हणजेच गोलंदाज विलासला आपण पाहिलं. अप्रतिम षटक आपल्याला पाहायला मिळालं. षटकाची जवळजवळ आत्तापर्यंत समाप्ती होताना पाहायला मिळाली. 2 षटकाचा खेळ समाप्त. धाव फलकावर 22. विजय तिसऱ्या स्पालमध्ये अप्रतिम खेळाडू आहे. अनिकेत मात्र या वेळेला आपण पाहतोय प्रयत्न तर करत असताना जरूर पाहायला मिळतोय, कारण की इथून तब्बल 60 धावा हव्या आहेत जिंकण्यासाठी. आणि विजय जाधव मिस्टर 360 डिग्री अजून सुद्धा आठवते मला तो एक लगावलेला शॉट ज्याने केंद्रीय राज्यमंत्री चषकामध्ये धीमा टाकला होता. स्लोरवानचा वापर केला होता. चतुराई चालाकी सगळं काही आहे विजयकडे. आणि मी तर अनेक वेळा पाहिलंय विजय जाधवला, कारण की जवळजवळ विश्वनाथ जाधवची या संघातून मात्र भरपूर चर्चा केली जाते, परंतु विश्वनाथ जाधवपेक्षा व्हेरी डेंजरस आपण पाहिला तर विजय जाधव हा खेळाडू आहे. नक्कीच आपण पाहिले तर रिव्ह्यूची डिमांड केली आहे. यावेळेला आपण पाहिलं तर बिमार चेंडूसाठी थर्ड अंपायरची डिमांड केली आहे. तिसऱ्या अंपायरचा इशारा, इट इज अ नो बॉल. नो बॉलचा इशारा मात्र जरूर पोहोचवला जातोय. आणि इथून आता मात्र धाव फलक पुढे सरकलाय. फ्रीटचा चेंडू आणि केससाठी शॉर्ट पिच हुक केलाय, परंतु 2 धाव मात्र इथे मिळतील. 27 धावा फलकावर लागल्या गेल्यात. जवळजवळ आपण पाहिलं तर या मॅच मध्ये आपण पाहिलं तर भरपूर चेंडू गुल होताना पाहायला मिळत आहेत. जवळजवळ एक मॅच सुद्धा अजून कंप्लीट झाली नाही आणि एक मला वाटतं एक बॉक्स मात्र गुल झालेत चेंडू. आजच्या दिवसामध्ये गरज आणखी वाढणार आहे, कारण की 100 बडकर 1 संघ आहेत. यावेळेला आडव्या पाठचा वापर, चेंडू करते हवाई सफर, चेंडू थेट काऊ कॉर्नर बाउंड्री लाईन बाहेर. अनिकेत नावाचा A1 क्वालिटी ब्रँडेड षटकार. 6 धावा 33 धावा. अनिकेत मात्र एका बाजूने मात्र ती लढाई बरोबरीची देत असताना जर पाहायला मिळत आहे, कारण की ज्याप्रमाणे आपण पाहिलं ना की जितका गोलंदाजीमध्ये विश्वास होता ती गोलंदाजी मात्र झाली नाही, परंतु बॅटिंगमध्ये अतिशय चांगला परफॉर्मन्स देण्याचा प्रयत्न करतोय. कारण की ज्याप्रमाणे आपण बघितलं की हा मुकाबला जो आपल्याला पाहायला मिळतोय ना, जरूर सध्या तरी अशी परिस्थिती दिसते की तुषार 11 धानीव टीमचं वर्चस्व, परंतु त्या वर्चस्वावर नक्कीच आपण पाहिलं तर मात करण्याचा प्रयत्न इथे केला जातोय. 35 धावा आहेत फळकावर. चेंडू टाकून झाली त्या ओव्हरमध्ये. या वेळेला मात्र हवेत आणि चांगले कॅचिंग पोझिशन मध्ये येऊन नक्कीच चांगलं कॅचिंग पाहायला मिळाले, कारण की त्या फिल्डर अंदाजा नव्हता की कॅच पर्यंत पोहोचला जर होता, परंतु कॅच पकडेल की नाही आहे, परंतु अंतिमच्या क्षणापर्यंत कॅच पकडला. 5 चेंडू फेकून झालेत. आणि महत्त्वपूर्ण आपण पाहिली आहे तर विजयचा हा स्पॅल विकेट टेकर राहिला आहे, कारण की षटकार जरूर पडला गेला, परंतु त्यानंतर आपण पाहिलं की विकेट त्याने मिळवून दिले. टीमला आपण पाहिलं तर जवळजवळ रोखण्याचं कार्य केले. येणारे चेंडू असतील 7 आणि धाव्यांची गरज असेल 48. 7 चेंडू आणि 48 धावा. रवी हेलिकॉप्टर हो हो
अरे आल्या उडवलंय. ही खासियत आहे या खेळाडूची. रवी मी तर म्हणेन थोडा लवकर यायला हवा होता, कारण की तेच उल्लेख केला होता आम्ही की सातेलीच्या मैदानावर 100+ धावा चेस करत असताना रवी मैदानाच्या आतमध्ये आला होता आणि जवळजवळ 84 पर्यंत मजल मारली होती. परंतु इथे आपण पाहिलं रवी येताना थोडासा उशीर झालाय. आता गरज आपण पाहिली तर 40 धाव्यांची असेल. 42 धाव्यांची गरज आहे. 40 धावा झाल्यात. गोलंदाजी मार्कवर आपण पाहिला तर यंगस्टर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. विकी यंगस्टर विकी ह्या गोलंदाजाचा सुद्धा उल्लेख करायचा झाला तर नक्कीच आठवतंय मला. मग मागचा पर्व आय ग्रुप भाटपाडा टीम आणि नक्कीच आपण बघितलं तर मग आई ग्रुप भाटपाडा चषक. काय कमालीची गोलंदाजी आणि आपल्या गोलंदाजीच्या फिरकीच्या जोरावर मात्र त्याने मॅच मात्र फिरवला होता. एक मॅच मात्र नक्कीच फिरवला होता आणि आपल्या टीमला फायनलमध्ये नेण्याचं कार्य मित्र म्हणे याच गोलंदाजाने केलं होतं. कमालीची गोलंदाजी करू शकतोय, कारण की जी क्षमता आपण पाहिली आहे ना आहे म्हणून त्याच्याकडे हे षटक सोपवलं गेलं आहे. परंतु रवी या खेळाडूचा आपण उल्लेख करूया की त्याने आल्यानंतर आपण पाहिलं जो षटकार ठोकला आणि रवी मात्र या मॅचमध्ये मी तर म्हणेन की लवकर यायला हवा होता, कारण की त्याच्याकडे असलेली बॅटिंग अनेक वेळा त्यांनी अनेक मैदानं गाजवली आहेत. या मैदानावर सुद्धा रेकॉर्ड रवीचा सुद्धा तितकाच चांगला आहे. परंतु आपण पाहिलं तर एक बिग टोटल चेस करत असताना कुठेतरी जर स्टार्ट अनिकेतने दिला, परंतु त्याला साथ देणं गरजेची बाब होती, ती कुणालकडून मिळाली नाही चांगली. पहा हा फटका हवेत आहे, परंतु अविनाश ओ हो वॉट अ कॅच, अप्रतिम कॅच, 1 हँडेड कलेक्शन पाहायला मिळालं. आणि नक्कीच अशा कॅचेस आपण पाहिलं पकडले जात नाहीत, चिपकले जात आहेत आणि स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर सर्वोत्तम कॅच मात्र पाहायला मिळते अविनाशच्या माध्यमातून. आणि हा मोठा धक्का मात्र आपण पाहिले बॅटिंग करणारी टीम ऐकवीरा स्पोर्ट्स वाकीपाडा गमावते महत्वपूर्ण विकेट. दीपेश पाहतोय आपण खेळण्यासाठी. अशा तऱ्हेने आपण पाहिलं तर मॅच मात्र जिंकले तुषार 11 धानीव टीमनं. अप्रतिम बॅटिंग अप्रतिम बॉलिंग दोन्ही जर आपण पाहिलं तर फॉर्मॅटमध्ये जर विचार करायचा झाला तर उल्लेखनीय कामगिरी या टीमची पाहायला मिळत आहे. आणि त्याच कामगिरीच्या जोरावर मात्र या मॅचमध्ये एक मोठा विजय साजरा करण्यामध्ये यश त्यांना मिळत आहे. मॅन ऑफ दी मॅचचा प्रबल दावेदार आहे, नो डाऊट अबाउट इट. डेफिनेटली क्रिकेट चांगला खेळला. बॅटिंग करत असताना ज्याच्या बॅटमधून आपण पाहिलं तब्बल 46 धावा, बॉलिंग करत असताना एक विकेट मात्र त्याने जरूर प्राप्त करून दिली. हा ऑलराऊंड परफॉर्मन्स, A1 परफॉर्मन्स. जरी या खेळाडूची जवळजवळ आपण पाहिलं की या संघाची ओळख आपण पाहिलं तर विश्वनाथ जाधवच्या नावाने मात्र होत असते, परंतु त्यांचे बंधू विजय जाधव मात्र नेहमीच आपण पाहिले तर उल्लेखनीय कामगिरी करत असतात आणि त्यांनी कामगिरी केली या मॅच मध्ये आणि राहिलेत हिरो. आणि दोन्ही टीम्सला विनंती असेल, कारण की या स्पर्धेच्या फॉर्मॅलिटीज असतील त्या खूप महत्त्वाच्या असतील आणि त्याही आपण पूर्ण करायच्यात. आयोजकांच्या माध्यमातून महत्त्वपूर्ण सूचना आहे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं कार्य करतोय. नेक्स्ट वाला मुकाबला जो आपल्याला पाहायला मिळेल, रेडी आहेत दोन्ही कर्णधार. डीजे तुम्हाला संधी आपण देतोय, परंतु मॅन ऑफ दी मॅच आजचे आमचे प्रमुख पाहुणे आहेत रुपेशजी गोवारी.